नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. या महिन्यातली अमावस्या ही 9 फेब्रुवारीला आहे. या दिवशी शुक्रवार आहे. या दिवशी स्नान, दान आणि धार्मिक कार्यांना अधिक महत्त्व आहे. असं केल्याने पुण्य फळ मिळते आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो. या अमावस्येला मौनी अमावस्या असे म्हणतात. याचप्रमाणे पौष अमावस्या असं देखील म्हणतात. त्याचप्रमाणे दर्श अमावस्या म्हणून देखील ही अमावस्या ओळखली जाते. या अमावस्येला इतर अमावस्येप्रमाणेच खूप सारे महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी आपण काही उपाय केले तर आपल्याला या उपायांचे फळ हे नक्कीच 100% मिळते. या दिवशी आपल्याला दही भाताचा एक उपाय करायचा आहे. तुमच्या घरात जर का पितृदोष असेल, पितृबाधा असेल, पितृपीडा असेल, इडापीडा असेल किंवा खूप सारी साठलेली नकारात्मक ऊर्जा असेल किंवा ग्रहदोष, वास्तुदोष यापैकी कोणतेही दोष असेल तर आपल्याला हा उपाय या दिवशी करायचा आहे. मौनी अमावस्येला जर का तुम्ही हा उपाय केला तर बघा यामुळे तुम्हाला 100% याचे रिझल्ट बघायला मिळणार आहे. आपल्या घरात काही कारणास्तव निगेटिव्ह ऊर्जा येऊन थांबलेली असते किंवा आपल्या घरातील काही व्यक्ती चिडचिड करत असतील, काही व्यक्ती राग करत असतील किंवा काही व्यक्ती सारखे भांडत असतील, त्यांना जर का बाहेरची बाधा झालेली असेल किंवा एखाद्या मुलाला किंवा बाळाला दृष्ट लागलेली असेल तर कुठलंही तुमचं कारण असू द्या, ह्या सर्व कारणांसाठी तुम्ही हा अत्यंत प्रभावी असा दही भाताचा उपाय या दिवशी आवर्जून करायचा आहे. बघा, निगेटिव्ह ऊर्जा ही आपल्या थ्रू घरात येत असते किंवा आपल्या घरात इतर व्यक्ती जर का आल्या तर त्यांच्याद्वारे देखील ही निगेटिव्ह ऊर्जा येत असते. त्याचबरोबर आपण घरामध्ये भांडत असेल, शिवीगाळ करत असेल तर यामुळे देखील आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा येऊन थांबलेली असते. त्याचप्रमाणे जर का तुम्हाला पितृदोष असेल तर यासाठी देखील आपण हा उपाय करू शकतो. हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. बघा, ज्या वेळेस तुमच्या घरातली सर्व तुमची कामं उरकतील, तुमचं जेवण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपायला जाणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करताना लहान मुलं झोपी गेलेली बघा. कारण काय होतं, हा उपाय करताना आपल्याला हा उपाय कोणी टोकणार नाही, कोणी मध्ये बोलणार नाही, या पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी लहान मुलं असतील तर त्यांना अगोदर तुम्ही झोपी लावा, त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. ह्या उपायासाठी तुम्हाला मूठभर हा भात शिजवायचा आहे. मूठभर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे. फक्त ह्या उपायासाठीच तुम्हाला हा भात शिजवायचा आहे. तुम्ही घरात जेवणासाठी जो भात करणार आहात तो भात आपल्याला ह्या उपायासाठी वापरायचा नाहीये. तुम्ही मूठभर तांदूळ घ्या. हे तांदूळ तुम्हाला धुवायचे नाहीये. तुम्हाला या भातामध्ये मीठ देखील टाकायचं नाहीये. बिगर मिठाचा, बिगर धुता तांदूळ तुम्हाला शिजवून घ्यायचे आहे. हा शिजवलेला भात तुम्हाला एका वाटीमध्ये, एका कागदावर किंवा तुम्ही एखाद्या वहीचा पुठ्ठा घेऊ शकता, त्या पुठ्ठ्यावर काढायचा आहे. किंवा न लागणारं द्रोण असेल, कागदी द्रोण असेल तर त्यावर तुम्हाला हा भात काढायचा आहे. यावर तुम्हाला 2 चमचे दही घालायचं आहे. आंबट दही तुम्हाला 2 चमचे घालायचं आहे. तुम्हाला चिमूटभर काळे तीळ यावर टाकायचे आहे. बघा, काळे तीळ तुम्हाला यावर टाकायचे आहे. आणि त्यानंतर शक्य झाल्यास थोडंसं हळदी कुंकू टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. तुम्हाला नुसता भात, त्यावर 2 चमचे दही आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. आणि हा भात तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथेही दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेच्या भिंतीला तुम्हाला हा भात एका कागदावर, टेबलावर किंवा पाटावर तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून उभं राहायचं आहे. बघा, हा भात देखील आपल्याला दक्षिण दिशेच्या भिंतीला ठेवायचा आहे. तुम्हाला देखील तुमचं तोंड हे दक्षिण दिशेला करून उभं राहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे. या भाताला नमस्कार करायचा आहे. आणि तुम्हाला ओम पितृदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला 11 वेळा, 21 वेळा म्हणायचा आहे. शक्य होईल तितक्या वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवाय नमः या पद्धतीने मंत्र तुम्ही बोलू शकतात. त्यानंतर बघा, तुम्हाला काही पितृदोष असतील, पितृबाधा असतील तर हे निघून जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या पितरांना नमस्कार करून त्यांना प्रार्थना करायची आहे, त्यांना क्षमा प्रार्थना करायची आहे की आमच्याकडनं जर का तुमचं काही करायचं राहिलं असेल तर आमच्याकडून तुमच्या कळत नकळत काही गोष्टी करायच्या राहिल्या असेल तर त्याबद्दल तुम्हाला क्षमा प्रार्थना मागायची आहे. तुमच्या सर्व गोष्टी आम्ही नेहमी करू यासाठी तुम्हाला त्यांना विनंती करायची आहे. आणि तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर
तुमच्या फॅमिलीवर त्यांचा अखंड कृपा आशीर्वाद राहावा अशी तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे। त्यानंतर हा भात तुम्हाला उचलायचा आहे आणि तुमच्या घरातील सर्व भिंतींना टच करायचा आहे। बघा, जेवढ्याही भिंती असतील तुमच्या घरामध्ये तेवढ्या सर्व भिंतींना हा भात टच करायचा आहे। त्यानंतर हा भात तुमच्या घराच्या बाथरूममध्ये तुम्हाला ठेवायचा आहे। बाथरूम जर का तुम्ही रात्रभर वापरत नसाल, तुमच्याकडे बाथरूम हा वेगळा असेल, तुम्ही बाथरूम जर का वापरत नसाल तर तुम्ही ज्या ठिकाणी पाणी जाण्याची जागा असते त्या ठिकाणी तुम्हाला हा भात दही ठेवायचा आहे। बाथरूम जर का तुमचं वापरतं असेल तर तुम्ही तुमच्या बाथरूमच्या खिडकीवर हा दही भात ठेवू शकतात। बघा, प्रत्येक बाथरूमला खिडकी असते, कट्टा असतो, त्या कट्ट्यावर तुम्ही हा दही भात ठेवायचा आहे। हा दही भात आपल्याला रात्रभर असाच बाथरूममध्ये राहू द्यायचा आहे। दरवाजाला कडी तुमच्या बाथरूमला दरवाजा असेल तर तुम्ही दरवाजा लावून घ्या, नसेल दरवाजा तर नाही लावला तरी काही हरकत नाही। दही भात तुम्ही बाथरूमच्या खिडकीवर ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला आपल्या बाथरूममध्ये जायचं आहे। हा दही भात आपल्याला घ्यायचा आहे आणि हा दही भात घेऊन आपल्याला आपल्या घराच्या बाहेर यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला मगभर पाणी बादलीत किंवा मगात तुम्ही आणून ठेवायचं आहे घराच्या बाहेर आणि हा दही भात तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन जिथेही मोकळी जागा असेल अशा मोकळ्या जागेवर, उखिरड्यावर किंवा कचराकुंडी असेल त्या ठिकाणी हा दही भात तुम्हाला ठेवून यायचा आहे। हा दही भात ठेवल्यानंतर तुम्हाला मागे फिरून वळून बघायचं नाहीये। बघा, जर का तुम्ही मागे वळून बघितलं तर पुन्हा तुमची ही निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती तुमच्या बरोबर तुमच्या घरी येते। त्यामुळे मागे बघायचं नाही, सरळ घरी निघून यायचं। हे करत असताना तुम्हाला रस्त्यात कोणाशीही बोलायचं नाही। घराच्या बाहेर तुम्ही जे पाणी भरून ठेवलेलं आहे, तुम्हाला घराच्या बाहेर तुमचे हात आणि पाय हे धुवून घ्यायचे आहे। यानंतर तुम्हाला घरामध्ये जायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही अंघोळही करू शकतात। तर बघा, हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। तुम्हाला कितीही पितृदोष असू द्या, ग्रहदोष असू द्या, वास्तुदोष असू द्या किंवा घरातली व्यक्ती एकमेकांशी नीट बोलत नसेल, सारखं चिडचिडेपणा घरात होत असतील, तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे। हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकतात। प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करून बघा, तुमच्या घरातल्या सर्व गोष्टी ह्या हळूहळू नक्कीच चांगल्या व्हायला लागणार आहे। अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। हा उपाय आपण प्रत्येकाने ह्या अमावस्येला आवर्जून करायचा आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।